7 फेब्रुवारीच्या सकाळी हेच गाणं वाजणार. हा तर भावांनो, तुम्ही सगळ्यांना व्हिडिओ बघितला असेल, तर तुम्हाला पण 7 फेब्रुवारी माता रमाई जयंतीनिमित्त व्हिडिओ बनवायचे असतील तर आज आपण ते शिकणार आहोत. तर सगळ्यापासून विनंती आहे की व्हिडिओ पुरा बघावा. तर सगळ्यात पहिले माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येऊन इंस्टाग्राम नावाच्या लिंकवर क्लिक करा. तो व्हिडिओ डाउनलोड करून घ्या. कॅपकॅट ओपन करू. जो व्हिडिओ डाउनलोड केला तो ॲड करा. आता व्हिडिओवर क्लिक करा आणि खाली कॉल करून एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ क्लिक करून आपला ऑडिओ अलग काढून गाय. आता तो व्हिडिओ डिलीट करून घ्या. आता इथे एक ब्लॅकवाला बॅकग्राऊंड ॲड करा. एक वेळा आपला सॉन्ग चालून बघा. जिथे बोलले गेले आहे तिथे क्लिक करा. आता प्ले स्टोअर ॲप्लिकेशनमध्ये या. तिथे सर्च करा कन्व्हर्ट इंडियन फॉन्ट आणि या ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. त्याला ओपन करा आणि जे बोलले गेले आहे ते टाईप करा आणि याला कॉपी करून घ्या. आता कॅपकट येऊन पेस्ट करून घ्या आणि माय फॉन्टवर क्लिक करा. इथं आपल्या पसंतीचा फॉन्ट ॲड करून घ्या. आता तुम्हाला पण असा फॉन्ट पाहिजे असतील तर गुगलवर जाऊन मराठी फॉन्ट डाउनलोड करून घ्या आणि तसेच पुढे व्हिडिओवर लावून घ्या. आणि सगळे व्हिडिओ लावून झाल्यावर लास्टमध्ये फोटो ॲड करा. आता तुम्हाला असा फोटो कुठे मिळणार ते मी सांगतो. पिंटरेस्ट हे वाले ॲप्लिकेशन प्ले स्टोअर डाउनलोड करून घ्या. याला ओपन करा आणि तिथे सर्च करा माता रमाई जयंती. तिथे हा फोटो मिळून जाणार. तो फोटो डाउनलोड करा आणि कॅपकटवर येऊन ॲड करून घ्या. आता इथे एक व्हाईटवाला बॅकग्राऊंड पण ॲड करून घ्या आणि पुराय व्हिडिओवर अप्लाय करून घ्या. स्प्लिस याच्यावर क्लिक करा आणि यावाला ऑप्शन ॲड करून घ्या. पुन्हा आपल्या इंडियन फॉन्ट ॲप्लिकेशनवर या आणि इथे टाईप करा आई बाबा आणि टॅक्स कॉपी करून घ्या. येऊन आपल्या कॅपकटवर ॲड करून घ्या. इथं फोन ठेवल्यावर इफेक्टवर यावं आणि जो मी लावता इफेक्ट तो लावून घ्या. पुन्हा टॅक्समध्ये या आणि तिथल्या माता रमाई जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा याचा लिहून टॅक्स ॲड करा. कलर आपल्याला ब्लॅक ठेवायचा आहे. बरोबर ॲडजस्टमेंट करून लावून घेणार. आता पहिल्या पुण्यतिथी टॅक्स लावले होते ब्लॅक कलर आणि त्याच्यावर ॲनिमेशन यावं. जो आणि लावत आहे तो ॲनिमेशन ॲड करून घ्या दोन्ही टॅक्सवर. आणि आता आपल्या ब्लॅक बॅकग्राऊंड क्लिक करा. इफेक्टवर या. यावाला इफेक्ट ॲड करून घ्या. आता इथे आपल्या माता रमाईचा फोटोला क्लिक करा. याचावर इफेक्ट द्यावं आणि जो इफेक्ट मी लावत आहे तो इफेक्ट लावून घे. तर आपला व्हिडिओ बनलेला आहे. एकदा चेक करून घ्या. आता इथं आपल्या लोगो असेल तो ॲड करून इतर पद्धत लावून घेतात. आता इथं आपली व्हिडिओ पूर्ण बनलेली आहे. याला एक्सपोर्ट करून घेऊ.